मी तुम्हा सर्वांना निमंत्रित केलं की होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये मागे मी एक पत्रकार परिषद घेतली होती. आपण सर्व त्या पत्रकार परिषदेला आला होता आणि व मलाही या 2024च्या विधानसभेसाठी मला उमेदवारी हवी आहे पार्टीतर्फे, म्हणून मी माझं मत प्रदर्शित केलं होतं. आणि त्यामध्ये बोलताना सांगितलं होतं की मला हिंदुस्थानातला आदर्श आपला पाहिजे, नुसतं जामनेरचा आणि जळगाव महाराष्ट्राचा नाही, तर माझ्या ज्या विजन जे आहेत ते विजन मी एकदा जनतेपुढे मला सांगणार आहे. परंतु या मधल्या पिरियडमध्ये काही ज्या गोष्टी झाल्या, वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली किंवा भाजपमध्ये असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडके सर, तर यांना राष्ट्रवादीची उमेदवारी त्यावेळी मिळाली आणि त्यात एक गणित मांडलं होतं त्यांनी. तर तो एक माझा एक पहिला मुद्दा आहे की त्यात त्यांनी सांगितलं होतं की मराठा समाजामध्ये आसामी आणि पाटील असे 2 तट आहेत. तर हे 2 तट पूर्वी होते, आता मुळीच राहिलेले नाही. कारण आता समाजामध्ये प्रगल्भता आलेली आहे, नवीन विचारसरणी वाढलेली आहेत, जातीपातीचा आता काही तसं राहिलेलं नाही आहे. आणि मग ही जी बातमी आली, या बातमीचा मी निषेध करतो किंवा आमच्या समाजामध्ये अशा प्रकारचा आसामी पाटील हा काही वाद आता राहिलेला नाही. त्याचं उदाहरण म्हणतो की माझी सून, एक सून मागासवर्गीय समाजाची आहे, एक सून लेवा समाजाची आहे, एक सून ब्राह्मण समाजाची आहे. म्हणजे आम्ही स्वतः मग ते मराठा वगैरे येतं तर जाऊ द्या, आम्ही शाहू फुले आंबेडकर यांना मानणारे विचारसरणीचे आहोत आणि आमच्या समाजामध्ये सुद्धा आता अशा विचारसरणी वाढलेली आहे. त्यामुळे ही जी बातमी आलेली आहे किंवा आसामी पाटील म्हणून त्यांचे एवढे मतं आणि पाटील समाज एवढे मतं म्हणून तो आसामी कंपनीतला ही व्यक्ती आहे तो यांना उमेदवारी द्यावी, तर ही पात्रता काही होऊ शकत नाही उमेदवारीसाठी. तर उमेदवार हा चारित्र्य संपन्न असावा, त्याला वक्तृत्व असावं, त्याचं नेतृत्व असावं किंवा त्याला सर्व समाज घेऊन चालणाऱ्या त्याची हे असावी. तर ही माझं एक निकष आहे. म्हणून ती जी बातमी आलेली आहे त्या बातमीचा मी निषेध करतो की माझ्या समाजाला असं कोणी बदनाम करू नये. आमच्या समाजामध्ये ती आता मानसिकता राहिलेली नाही. हा एक मुद्दा माझा झाला. समोरच्या याच्यातून येणारा म्हणजे महाविकास आघाडीचे जे आहेत, आता आम्ही सर्व उबाटा म्हणजे उद्धव साहेबांची सेना, नंतर काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार, तर महाविकास आघाडी या ठिकाणी आम्ही महायुतीच्या विरोधात आम्ही रान पेटवतो. वैचारिक असेल, काय असेल, शेतकऱ्या संदर्भात असेल, धार्मिकता काय असेल त्याच्या बाबतीत असेल, तर असा उमेदवार तो असावा की तो या पक्ष या संघटनेतला असावा, बाहेरचा तो नसावा. आणि म्हणून जो आमच्याच विरोधात आहे त्याला इकडे यायचं, त्याला उमेदवारी द्यायची. याला माझाच नाही, महाविकास आघाडीचा याची काही इच्छुक उमेदवार असेल त्या सर्वांचा त्याला विरोध आहे. ही बुद्रुक ग्रामपंचायत सत्ताधारी सदस्य भाजप सरकारचं राहिले. तर 2.5 वर्षापूर्वी ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यात आता जे उमेदवार जे इकडे यायचं त्यांचा प्रयत्न आहे, त्यांच्या गावात मी राष्ट्रवादीचं पॅनल घेतलं आणि मग काही कारणास्तव तिथे सरपंचाचा 1 वर्षाचा काय असेल त्याच्यासाठी त्यांनी राजीनामा दिला नसेल, म्हणून त्यातल्या 5 सदस्यांना राष्ट्रवादीच्या पुढून गिरीश भाऊचे इथे एक फोटो आहे त्याच्यामध्ये, त्यांना गिरीश भाऊचे इथे नेऊन त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यामध्ये आता जे उमेदवार आहेत दिलीप खोडके सर, तर त्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा होता. मग मी पत्रकार म्हणून तुम्हाला विचारतो की जी व्यक्ती आमची राष्ट्रवादी संपवायला निघालेली आहे ते लोकांनी आमच्यावर विश्वास टाकून त्यांच्या विरोधात तिथे राष्ट्रवादीचं पॅनल निवडून दिलं आणि त्याच राष्ट्रवादीला त्या लोकांना भाजपमध्ये आणून
भाजपची सत्ता तिथं स्थापन करायची. मग तो उमेदवार आमच्याच पक्षाच्या विरोधातला आहे, ते पुरावा आहे. तुम्हाला लागेल तर तुम्ही हे बघा. मी वर्तमानपत्रात आली बातमी, गिरीभाऊच्या इथे ते 5 सदस्य नेले, त्यांचा सत्कार वगैरे केला आणि तिथली जी राष्ट्रवादीची ग्रामपंचायत होती ती भाजपला गेली. म्हणून माझा तात्विक विरोध आहे सरांना. सरांच्या जी जो उमेदवार आमचे काही जे षडयंत्र रचून राहिले, आमच्यातले काही आमच्या पक्षातल्या काही लोकांनी सुपारी घेतली, काय करायचं, सुपारी काय घेतली, त्यांना काही सुपारी तुम्हाला माहीत असते, स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा एखाद्या माणसाला आडवं करण्यासाठी सुपारी घेतली जाते. आता इथं जास्त काही सांगायचं नाही. म्हणून हे माझ्याकडे कात्रण आहे. 19 जुलैला आता जी गेली त्यावेळेला तिथली राष्ट्रवादीची ग्रामपंचायत हे भाजपमध्ये झाली. हा एक मुद्दा. नंतर महाविकास आघाडीचे उमेदवार उपलब्ध असताना इतर, मी आता तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे उमेदवार आहेत, काँग्रेसकडे आहेत, शिवसेना ठाकरे गटाकडे आहेत आणि आमच्याकडे सुद्धा आहे. मी मागे नाव पण घेतलं आणि मी पुन्हा काही सर्वांचे नाव घेतलं, पण आमचं एक मत आहे की बाहेरचा उमेदवार नसावा. नंतर काही दिवसापूर्वी एक निरीक्षक येऊन गेले आमच्या राष्ट्रवादीचे, त्यांची चाचपणी तुमच्या माहितीसाठी त्या निरीक्षकांना यांनी त्यांच्यासमोर असं काही वातावरण तयार केलं की तिथं सगळे खोडके समर्थकच लोक हजर होते. आता त्यांना बोलवलं किंवा तेच येतील. आता आम्हाला का बोलवलं, आम्ही इच्छुक उमेदवार होते, आम्हाला डावलून तर चालत नव्हतं. कोणत्या पक्षाचे निरीक्षक आले? आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे. काय नाव? आशिष पवार म्हणून आले होते. खास उमेदवारांविषयी चाचपणी करायला, तर तिथे सुद्धा असंच फिडिंग केलं की हे कसे आहेत किंवा काय. मी तिथे तीव्र विरोध केला. निरीक्षक पण बोलले मला मदत किंवा सर तिथे जर अहो म्हटलं त्यांना त्यांच्याच लोकांना बोलवायचं असेल तर ते तिथे मॅनेज झालेले आहेत म्हटलं सगळ्या गोष्टी. बघ म्हणजे तुम्ही एक स्पष्ट भार बोलले किंवा अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा असतो. मी अन्याय सहन करणार नाही हे तुम्ही जे सांगितलं. आणि 25 वर्षापासून मी राष्ट्रवादीमध्ये आहे, तर उद्या जर असं व्हायला लागलं किंवा कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये अहोरात्र मेहनत करायची, हे करायची, ऐन वेळेला त्यांना डावलून तिकडून घ्यायचं, तरी दुकानदारी बंद होतील ना. राष्ट्रवादीचं दुकान हे बंद करावं लागेल. मग कशासाठी आपण मोर्चे काढायचे, निषेध करायचा, धरणं धरायचे, आमरण उपोषणाला बसायचं, भाजपच्या विरोधात वातावरण तयार केलं, महायुती, आणि मग त्यांच्यातलाच घ्यायचा आणि त्याच्या हातात चाव्या देऊन टाकायच्या घरात. तर मग यापुढे कोणत्याही कार्यकर्त्यांना पार्टीमध्ये काम करताना, मग जिल्हा परिषदसाठी असो, पंचायत समितीसाठी असो, ग्रामपंचायत, कोणीही कार्यकर्ता त्या ठिकाणी तन मन धरणे काम करणार नाही. ते म्हणजे पार्टीत आयता उमेदवार घेतला जातो, त्यामुळे सगळेजण हातचं राखून काम करतील. आणि पवार साहेब हे जे की स्वप्न बघतायत, अशा प्रकारे जर झालं तर मग राष्ट्रवादीला, मी प्रामाणिकपणे सांगतो की अशा प्रकारे राष्ट्रवादीला आपलेच लोक संपवण्याच्या मार्गावर त्या ठिकाणी निघायचे. राष्ट्रवादीवर सावध राहावा, हा एक मुद्दा झाला. आता मी तुम्हाला बघतो दिलीप खोडकर झाले, त्यांनी जनतेच्या याच्यासाठी कुठे संघर्ष, कारण ते सत्ताधारी पक्ष बरोबर आहे, त्यामुळे जनतेसाठी संघर्ष करण्याचा त्यांचा प्रश्न झाला नाही. मी 25 वर्ष झाले मी भाजपच्या विरोधात संघर्ष करतोय. मला जिथे संधी दिली, मी भाषणातून वगैरे मागच्या 2017ला मी खूप रान पेटवलो. राष्ट्रवादीचा प्रचार वगैरे भाषण, भाऊवर सुद्धा मी टीका केली. मी टीका म्हणजे मी असं काही खालच्या थराला जात नाही. माझं जे आहे राजकीय टीका, राजकीय टीका मी करतो. मग आता जनतेला तुम्ही जो उमेदवार देणार आहात, समजा असं उद्या समज तर लोक म्हणतील नाही आपल्यासाठी कोणताच संघर्ष केला नाही, अशा उमेदवारासाठी आपण वोटिंग कशासाठी करायची. आणि परत लोक असे म्हणतील की भाऊच्या जवळ जो उमेदवार इकडे यायचं, मग त्यापेक्षा भाऊच आपला बरा आहे, आपला भाऊच बरा आहे. भाऊच्या जवळ जो उमेदवार, लोकांमध्ये संभ्रम पण तयार होईल
की एखाद्या वेळेला भाऊंची तर चाल नाही हे उमेदवार इकडे जायचा आणि इकडे बी मी तिकडे बी तू जा तिकडे डबी उमेदवार म्हणून जा. कारण मागच्या वेळेला असं 2014ला झालेलं आहे 20 मध्ये मॅडम आणि तुम्हाला ते माहीत होती इतिहास. तर जनतेमध्ये मला लोक प्रश्न विचारतात का सर असं काय नाही. आता मला सुद्धा तुमच्याप्रमाणे शंका येते. तुम्ही इतक्या वर्षापासून त्या पार्टीमध्ये काम करताय आणि हे जे या ठिकाणी हे करतायत ते नाही त्यांची शिफारस करतात यांचा राष्ट्रवादीशी काही संबंध म्हणजे आता तुम्ही सांगा तुम्हाला त्यातले माजी नगराध्यक्ष एवढं सांगतो मी ते तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये कधी आतापर्यंत दिसले होते ते पुढाकार येतात या गोष्टीचा. नंतर एक डी के पाटील आहे. डी के पाटील हे जर शरद पवार मानणारे असते तर 99 सालीच इकडे राहिले असते. ते सुद्धा तिथून आले गुंडगिरी केली आणि ते आम्हाला न विचारतात दुसऱ्या उमेदवारी शिकवतात. म्हणून हे जे काही षडयंत्र चालू आहे तर या षडयंत्राला जनतेमध्ये सुद्धा एक संदेश द्यावा किंवा यामध्ये खरं काय खोटं काय. माझी एक इमेज चांगली तयार झालेली आहे की मी जे काही बोलेल त्यावर जनता 100% विश्वास करते की नाही सर सांगतात एक खरं आहे. आणि म्हणून जनतेपर्यंत एक चांगला मेसेज त्या ठिकाणी जायला पाहिजे की काय गोडबंगाल चालू आहे राष्ट्रवादीमध्ये. म्हणून आज ही पत्रकार परिषद घेण्याचा माझा त्यात उद्देश आहे. आता लोकसभेला आयात उमेदवार आपण घेतला होता रिझल्ट तुम्हाला माहित आहे की तिकडून भाजपमधून आपण घेतले त्यांना उमेदवारी दिली. निकाल असा झाला की प्रचंड मताने उमेदवार पाठवले. लोकांना सुद्धा आयात उमेदवार चालत नाही किंवा आपण आयाराम गयाराम लोकांना सुद्धा लोक म्हणणारे मग हा तिकडून इकडे आला तर जो आहे त्याला मतदान केलेलं. आणि म्हणून ही पत्रकार परिषद या ठिकाणी भेटली. आपण माझ्या विनंतीस मान देऊन माझ्या ज्या काही मला जे काही लोक प्रश्न सतत विचारत होते त्या संदर्भामध्ये त्या लोकांपर्यंत आता मी किती लोकांना सांगणार की बा हे असं आहे तसंच आहे काही लोकांना समजत नाही. आता मी इथे असताना मला तुमच्याच एका पत्रकाराचा फोन आला म्हणजे तुम्ही भाजपमध्ये चालले का म्हणून पत्रकार परिषद आहे. म्हटलं हो काय लोक कोण कुठे कुठे काय काय कशा कशा गोष्टी करताय ना ते आज मी अफवा आहे की दिलीप फडके जर रडताय तर मग आता आता मला सर आता विचारा मला आता बोलू द्या. तर अशा प्रकारे आम्हाला आणि काही लोकांचं काय म्हणणं गिरीश महाजनला पाडण्यासाठी आपल्यालाही असं करायचं आहे. मी गिरीश महाजनला पाडण्यासाठी माझी उमेदवारी मागत नाही. गिरीश भाऊनं जे काही विजन दिलं नसेल जनतेला ते माझं विजन वेगळं आहे. आणि जे काही गिरीश भाऊने केले कामं केले गिरीश भाऊच्या कामाच्या बाबतीत आपल्या नाही आहे. परंतु मग शेवटी काय होतं म्हणजे गिरीश भाऊचे 30 वर्ष झाले आणि निसर्गाचा नियम आहे परिवर्तन. म्हणून लोकांना आता परिवर्तन हवं आहे आणि एक चांगला लोकांची नाळ असलेला लोकांना ज्याचा विश्वास आहे चारित्र्य संपन्न आणि लोकांशी लढणारा आणि चांगलं काम करणारा असा उमेदवार आहे तशी माझी इमेज आहे. आणि जर मला एवढं करून जर डावललं तर मी मागच्या वेळेला बोललो होतो की मी राजकीय संन्यास घेईन पण अट होती माझ्याच पार्टीतल्या महाविकास आघाडीचे असले तर मी संन्यास घेईन. तो बाहेरून असलेला उमेदवार असेल तर मात्र मी वेगळ्या विचारामध्ये राहील. बाहेरचा असला तर आमचा कोणी असलं तर मी शांत होत जाऊ दे आपल्याला पार्टी दिली महाविकास आघाडीचं कोण असेल किंवा त्याचं काम पण करेल आयातीत उमेदवार असला त्यावेळेला मी बोललो होतो राजकीय सर पण आता मी सांगतो की महाविकास आघाडीचं कोणीही असलं तर मी त्याचं काम करणार. मी नाराज असलो तरी मी त्याचं काम करणार. आयात उमेदवार असला तर मग मला आपण काय म्हणतात पर्याय आपल्याला खुले आहे. तुमची भूमिका स्पष्ट करा मग काय तर पर्याय काय त्यावेळेला बघू परिस्थिती कशी असेल आज तुम्ही काही सांगू शकत. आज भूमिका स्पष्ट करा ना काय करणार आज भूमिका स्पष्ट करून द्या. नाही आज मला जेवढं काय सांगायचं होतं तेवढं मी आता बोललो. आता आपण सर्व आलात
आम्ही जास्त काही बोलत नाही. आपण सर्व आलात, माझ्या विनंतीला मान देऊन आलात. पत्रकार बंधू आहोत. आता